नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर कुठे आलोय मी, तुम्ही माझं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजलंच असेल की मी कुठे आलोय. मी आलोय माझ्या गावाला, साताऱ्यामध्ये. म्हणजे प्रॉपर सातारा नाही, तर माझं गाव आहे खटाव तालुक्यात गोरेगाव म्हणून. तर मी तिकडे आलेलो आहे आता. खूप जण मला प्रश्न विचारत असतात की दादा तुझं गाव कोणतं, तू कुठल्या गावचा आहे. मी पण खटावातलाच आहे, पण कुठे काय. तर तुम्ही हा व्लॉग बघा, तुम्हाला या व्लॉगमधून माझं गाव दिसेल. मी माझं घर पण दाखवेन, गावाला कुठे काय कसं आहे. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला आज दिवस मी दाखवेन. आत्ता आम्ही निघालोय मायनीला. आमच्या गावापासून मायनी एक 9-10 किलोमीटर आहे. तर हा माझा भाऊ आहे अलंकार. तुम्ही जर माझ्या रील्स बघत असाल ज्याच्यात मट्टान बिट्टान आहे का नाही, तो ओरिजिनल डायलॉग माझ्या भावाचा आहे. भाऊ एकदा बोल, मट्टान बिट्टान आहे का नाही. तर त्याच्याकडून मी तो डायलॉग घेतला होता आणि मी त्याच्यावर रील बनवली होती. असा हा सातारकराचा प्रवास होता माझा. मी हा ब्लॉग खास ह्याच्यासाठीच बनवतोय की सगळ्यांना, काही लोकांना असं पण वाटतं की अरे हा फेक सातारकर आहे, साताऱ्याचा नाही, उगाच व्हिडिओ बनवतो. तर मी राहतो मुंबईमध्ये, पण माझं गाव साताराच आहे. तर माझी जी भाषा आहे ती तेवढी सेम नाही त्यांच्यासारखी जे इथे राहतात. मग थोडंफार उपर नीचे होतं, पण ठीक आहे, मला रिस्पॉन्स चांगला पण मिळतो त्याच्यातून. आता आम्ही निघालोय दोघं मायनीला. आता बघू काय आम्हाला काम पण आहे, कारण आलोय मी खास लग्नासाठी. इथे माझ्या भावाचं एका लग्न आहे, त्यासाठी आलोय. तर काय ना काय कामं असतातच, तुम्हाला तर माहितीच आहे भावाचं लग्न म्हटल्यावर. तर जातो आता मायनीला. काय काय काम आहे ते करायचंय, ते व्हिडिओ मधून मी दाखवतो तुम्हाला. बाकी व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा, कुठे जाऊ नका मित्रांनो. तर मी चाललोय आता मायनीला. जाता जाता तुम्हाला दृश्य दाखवतो. मस्त मधून रस्ता आहे. ही खासियत आहे खेडेगावची. सिटीमध्ये जे राहतात मिस करतात ते लोक. मस्त मधून रस्ता आहे, दोन्ही बाजूने रान आहे, शेत. तर ते तुम्हाला मी दाखवतो, तुम्ही नजारा बघा. मित्रांनो, तर आता आम्ही मायनीला चाललेलो आणि आमच्या गाडीने दिलाय दगा. ही बघा, धोंडेवाडी आम्ही क्रॉस केलं आणि पुढे जाऊन गाडी पडली बंद. आता बघू काय होतंय. चालू झाली. ए, चल 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 चल. मित्रांनो, तर मायनीमध्ये मी आलेलो आहे आता. माझ्या भावाला त्या कुर्ता घ्यायचा होता उद्या लग्नासाठी. हे दुकान आहे शिंदे शॉपी, तिकडे आम्ही आलो आता. त्याला कुर्ता घेऊया मित्रांनो. तर त्या दुकानात गेलो होतो, तिथे काय कुर्ता आम्हाला मिळाला नाही. म्हणून मायनीचं सगळ्यात बेस्ट ब्रँड तुम्हाला माहीत असेल, बाबर. तर आम्ही त्यांच्या शॉपमध्ये आलेलो आहे कुर्ता बघण्यासाठी. आता बघू भावाला आपल्या काय आवडतंय की नाही. परवावर लग्न आले, म्हणजे ह्याचं लग्न नाही पण घालायला तर लागेल ना. बघू आता भेटतंय की नाही, कसं काय करायचं. नाही तर वडू जिंदाबाद. मित्रांनो, तर आता आम्ही मायनीवरून घरी चाललो. आमची शॉपिंग झालेली आहे. थोडा सलूनमध्ये पण गेलो, थोडासा क्लीनअप आहे, थोडंसं हलकं काहीतरी करायचं म्हणून केलं. आणि बाकी आम्ही घेतले फटाके मजबूतवाले, कारण उद्या आमच्या इथे पायापडणी असते. पायापडणी म्हणजे गावदेव करतात ना लग्नाच्या आदल्या दिवशी. तर तेव्हा भावाला आमल्या फटाके फोडायचे. तर आम्ही फटाके घेऊन चाललो, तुम्हाला दाखवतो. हे बघा, एवढे फटाके आम्ही घेतलेले आहेत आता. आणि आता निघतो घरी, कारण लय टाइम झालाय. घरी झाल्यावर बाकीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, माझं गाव पण दाखवेन मी. मित्रांनो, तर आम्ही निघालेलो गावाला जायला, म्हणजे गोरेगावला जायला. बट हा पाऊस याने एवढा राडा करून ठेवलाय ना. निघालो परत मायनीतच आहे अजून आम्ही. आणि आमच्यासोबत फटाके आहेत, अजून पण बाकीच्या गोष्टी आहेत. आणि आम्ही 2 व्हीलरवर आहे, 4 व्हीलर पण नाही आहे. लय वाट लागले. काय करायचं आता समजत नाही. पाऊस पण आता वाजलेत पण किती, 5:30 वाजलेत. पण असं वाटतं 7:30 वाजलेत. अलंकार, कसं वाटतंय? मित्रांनो, मला माहित नव्हतं की माझा पहिला व्लॉग गावचा ते पण स्पेशल होता. मला असं वाटत होतं की मी व्लॉग चांगला बनवेन, तुम्हाला दाखवेन सगळं. पण या पावसाने एवढी घातलेली ना आपली. मुंबईचा पाऊस परवडतो, म्हणजे आपल्याला ना लपायला वगैरे जागा असते, कुठेतरी जाऊन थांबू शकतो. आता मी मायनीमध्ये म्हणजे सिटीमध्ये आहे म्हणून मी थांबू शकतो इथे. बट जर मी इथून सुटलो का मग दोन्ही बाजूने रानच आहे आणि मधून रस्ता, कुठे थांबणार आडोशाला. म्हणून थांबायला लागते, कधी कुठे पाऊस येऊ शकतो. लय अवघड झालंय. कसे आहात मित्रांनो? तर मी विषय काय झाला तुम्हाला सांगतो आता. की काल मी मायनीला गेलो होतो, तिथून मी घरी येण्यासाठी निघालो आणि खूप जास्त पाऊस होता. एवढा पाऊस होता की मला काय व्लॉग वगैरे बनवता नाही आलं. माझे कपडे भिजले, सगळं फटाके होते माझ्याकडे खूप. ते कसं बसं घेऊन आलो, घरी आलो. लेट झाला थोडा आणि जेवलो वगैरे.
आणि मग झोपून गेलो आम्ही, कारण सगळे थकले होते खूप. तर कालचा ब्लॉग मी आता कंटिन्यू करतोय, दुसरा दिवस आहे आज. सध्या मी माझ्या घरात आहे आमच्या. तर आता आम्ही जाणार आहे देवदेवसाठी, म्हणजे जो नवरा असतो त्याला जावं लागतं सगळ्या देवांच्या पाया पडायला. तर मग मी आता ते तुम्हाला दाखवतो काय विषय आहे तो. व्हिडिओ बघत राहा तुम्ही. बाकीची पब्लिक थोडी रेडी होते, तुम्ही नवरदेव रेडी होत होता, तर म्हटलं चला तोपर्यंत आपण थोडा ब्लॉग वगैरे करूयात. गावाला आल्यावर खूप बरं वाटतं यार, म्हणजे चिल आहे. आणि त्यात घरात तुमच्या काही इव्हेंट असेल किंवा लग्नाचं वातावरण काहीही असेल ना, सगळे जमतात, त्याच्यानंतरची जी मजा येते, सुकून. आणि बेस्ट पार्ट आहे की सेम म्हणजे पुढच्या महिन्यात पण एकाचं लग्न आहे, तेव्हासुद्धा मी गावाला येणार आहे, तेव्हासुद्धा ब्लॉग बनेल. सातारकरांचं तुम्हाला माहितीच आहे, नुसतं गाव. काय झालं, चला गावाला, चला गावाला, चला गावाला. मित्रांनो, तो हा बघा आपला नवरदेव, म्हणजे माझा भाऊ आहे. तर आम्ही आता चाललोय देवदेवाला. तर काय मग लग्न ठरलंय, कसं वाटतंय, काय उद्यावर आलंय लग्न तुझं? छान वाटतंय. मित्रांनो, तो आमचा नवरदेव गेलाय तिकडे त्या बाजूला, जरा म्हणजे झाडाझुडपात आहे ती समाधी, त्या समाधीच्या पण पाया पडायचं. काय माहीत नाही रिच्युअल्स आपल्याला, एवढे लोक आहेत. एक भाऊ आहे, तो सांगतो तसं फॉलो करतायत, बघू आता. बाकी हा पण आहे आपलं. तुम्हाला हा कोण आहे तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्या रीलमध्ये तुम्ही सगळे त्याला ओळखता, नाव ऐकलं असेल, वंक्या. अरे वंक्या, कुठं आहेस लागा, काय करतोयस? हा बोल की. एक नंबर भावा. काय एक नंबर? हे आता आलोय आम्ही पाया पाडायला. पाया पडाय आले. नवरदेवाला घेऊन आलोय आता आम्ही. बर, पुढचा कार्यक्रम आम्ही बघू आता. बर. मित्रांनो, तर आमचं आता देवदेव करून झालंय. तुम्हाला आमच्या गावची नदी दाखवतो मी. मित्रांनो, जर जे पण साताऱ्याचे आहेत किंवा माझ्या गावाच्या आसपासचे आहेत, त्यांना येरळा नदी ना त्यांनी नक्कीच ऐकली असेल. तर आमच्या गावची येरळा नदीच आहे. तर नदीला पाणी आहे ठीकठाक व्यवस्थित, तर तुम्ही बघून घ्या. मस्तपैकी वातावरण झालेलं आहे, पावसाचं पण झालंय वातावरण, नदीला पाणी आहे एक नंबर. राडा, चप्पल पण तुटली माझी लागा, काय ते जायला. तर सगळं झालेलं आहे प्रोसेस, जे देवदेव करायचा होता सगळ्या देवांच्या पाया पडून आम्ही आलोय आता घरी. पावसाने लय घोळ केलाय, पावसाने एवढा घोळ केलाय ना, आत्ता पण पडून गेलाय. हे बघा खाली पाणीच आहे सगळं. मी आता टेरेसवर आलोय. काय आता मेन तर भीती काय वाटते माहिती आहे, संध्याकाळी जर पाऊस पडला तर सगळा मूड ऑफ होणार आहे, पूर्ण मूड ऑफ. कारण की आम्ही एवढे फटाके वगैरे आणलेत, आज नाही वाजवले तर कधी वाजवणार. मजा आजच आहे खरं तर फटाके वाजवायला. बघू आता संध्याकाळपर्यंत कसं काय होतं. जेवलो वगैरे, म्हटलं जरा आता व्हिडिओ काढू, तुम्हाला असं माझ्या घराच्या आसपासचा एरिया दाखवतो. हे टेरेस आहे अजून एक वरती, इथे पाण्याची टाकी आहे फक्त. मस्त इथून दिसते प्रॉपर वातावरण. बघा काहीच, वातावरण खतरनाक वातावरण झालेलं आहे एकदम. मस्त झालंय हिरवगार. बट अशा वेळेस नाही व्हायला पाहिजे होतं, कारण हे लग्न आहे, पूर्ण मजा किरकिरा हो जाएगा भाई. आणि हो, मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की तुमचं गाव कोणतं आहे. माझ्या आसपास निमसोड गोरेगाव हे माझं गाव आहे, त्याच्या आसपास तुम्ही जसं की धोंडेवाडी झालं किंवा आंबवडे झालं, मायनी, इथे कुठे राहता का तुम्ही, तर हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तुम्ही तुमच्या गावाची नावं मला कमेंट करून सांगा. आणि हा, जे लोक मला बोलतात ना सातारचा नाही, सातारचा नाही, फेक सातारकर, अरे काय फेक सातारकर आहे? सातारचा म्हणून तो व्हिडिओ बनवतोय, दुसरा कुठला असतो तर तिकडचं बनवलं असतं. आणि पहिली गोष्ट आला भाषेचा प्रश्न. मी असतो मुंबईत, सगळं शिक्षण किंवा जन्म सगळं माझा मुंबईचं आहे. हे फक्त आम्ही सुट्ट्यांमध्ये येतो, त्यामुळे भाषा आम्ही त्यांची ऐकून ही भाषा आमची झालेली. म्हणजे तसं नाही, काय बोलतात यार, त्यांचं ऐकून मी बोलतो तर सेम तसा तर टोन येणार नाही. तर उगाच नावं ठेवायचं बंद करा रे. आणि आम्हाला काय फरक पण नाही पडणार आहे गोष्टींनी. मी तर बनवणारच आहे व्हिडिओ, रील वगैरे, कारण ज्यांना खरंच आवडतं ते चांगलं पण बोलतात मला, त्यामुळे जास्त लोड नाही. तर संध्याकाळी मी तुम्हाला दाखवेन, जेव्हा पायापडणीचा कार्यक्रम चालू होईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेन काय काय होतं. मला बोलायला नाही भेटलं तरी मी मागून व्हॉइस ओव्हर देईन जमलं तर, नाही तर मी तुम्हाला फक्त एक व्हिडिओ दाखवेन, व्हिडिओ बनवेन मस्त.
पाया पडणीचा, त्याच्यामधून तुम्ही बघा, तुम्हाला पण तुमच्या गावची आठवण येईल. आणि जर तुमच्या भावाचं किंवा तुमचं स्वतःचं कोणाचंही तिथे गावाला लग्न झालं असेल तर ते तुम्हाला आठवेल. कारण तुम्हाला माहिती आहे गावाला आपल्या एक नंबर असते, काय लोड नाही जास्त, आणि सगळे जमलेत यार, त्यामुळे ते एवढी भारी मजा येते ना गावाला सध्या. मला तर असं वाटतं एक अजून 1-2 हप्ता राहावं, पण राहू तर नाही शकत, सगळ्यांना जायचं आहे आता. जेवढे पण मुंबईवरून आले सगळे लग्न झाले की कळटी, जास्त पण थांबणार नाही. तर इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल ना तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाकी तुम्ही पुढे व्हिडिओ बघाच. ओके, भेटू, बाय. तर काय खास मित्रांची खास फरमाईश लखबाई पोत्रा झालाय भेटीला सादर करतील म्युझिक कार्यक्रम पक्षी कांडवाडी तालुका खटाव जिल्हा राजधानी सातारा. तर काय खास मित्रांची खास अशी फरमाईश. गावलं का चिडू नको सोन्या, सोन्या चिडू नको. भले पाठी चिपली जा वहिनी आपल्याला गावली पाहिजे, पाठी फुटली तरी चालेल. अरे काय टाकले का नाही टाकलंय वर आले, टाकलंय की गावले तर मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. ओके, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.